बघा अशा प्रकारे फिशची भाजी मस्त झालेली आहे। नक्की बनवून बघा आणि प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग फिशची रेसिपी बघून घेऊ। आज आपण बनवतो आहे फिश। त्यासाठी फिश घेतलेली आहे, चांगली स्वच्छ 5-6 पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि हळद मीठ त्याच्यामध्ये टाकलेलं आहे। व्यवस्थित हळद मीठ लावून घ्यायचं। फिशसाठी लागणारं साहित्य बघून घेऊ। 4 कांदे भाजून घेतलेले आहे, खोबरं घ्यायचं आहे, खोबरं पण चांगलं भाजून घ्यायचं आहे, अद्रक घ्यायची आहे आणि टोमॅटो घ्यायचा आहे, खडा मसाला घ्यायचा आहे। तर आपण मसाला वाटून घेऊ। बघा अशा प्रकारे मसाला वाटून घ्यायचा। आता आपण भाजी बनवून घेऊ। गॅस ऑन केलेला आहे। आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊ। 2 चमचे तेल टाकलेलं आहे। 2 चमचे तेल टाकायचं आहे। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर लवंग आणि मिरे टाकायचे आहे, खडा मसाला टाकायचा आहे, तेजपान टाकायचं आहे, तिखट टाकायचं आहे। तिखट आपल्या आवडीप्रमाणे 2 चमचे टाकलेला आहे मी। तिखट चांगलं तेलामध्ये होऊ द्यायचं आहे। तिखट झाल्यानंतर मसाला टाकायचा आहे। जो मसाला वाटलेला होता तो टाकून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला चांगला होऊ द्यायचा आहे, 5-10 मिनिटं। धने पावडर टाकायची आहे, हळद टाकायची आहे। हळद 1 छोटा चमचा टाकायचा आहे, कारण आपण ना फिशला पण आधी हळद लावलेली आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सर्व मसाले। कमी गॅसमध्ये मसाले मस्त शिजवून घ्यायचे आहे। आता आपण झाकण ठेवू। कमी गॅस करायचा आणि मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे। झाकण काढून घ्यायचं। बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे मसाल्यांना। बघा मस्त मसाला झालेला आहे। पाणी टाकायचं आहे। पाणी आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं। मी आता 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे। चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। मीठ आपण फिशला पण लावलेलं आहे, त्याप्रमाणे टाकून घ्यायचं आहे। तर रश्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे, झाकण ठेवायचं आहे। झाकण काढून घेऊ। बघा मस्त असं रश्याला उकळी आलेली आहे। आता आपण याच्यामध्ये एक फिश टाकून घेऊ। बघा अशा प्रकारे फिश टाकून घेतलेली आहे। आता व्यवस्थित एक वेळा मिक्स करून घ्यायची आहे। आता भाजीला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। चांगली फिश शिजवून घ्यायची आपल्याला।
तर आपण झाकण काढून घेऊ. बघा मस्त अशी रशाला उकळी आलेली आहे. गॅस बंद करून घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे मस्त फिश शिजलेली आहे. बघा अशा प्रकारे मस्त मच्छी शिजवून घ्यायची. आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ वरतून. बघा मस्त असा भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायचा आहे. अशा प्रकारे फिश तयार झालेली आहे. बघा किती छान मस्त झालेली आहे. नक्की बनवून बघा आणि प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.